आज मोतीच्या कॅन्सरस ट्युमरचं बाळूमामांच्या कृपेनं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. हा बघा कॅन्सर ट्युमर डॉक्टरांनी पहिलाच क्लिअर केलं. या बाळाची वेदना कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू, पण त्याचं एज जास्त असल्यामुळे ऑपरेशन मध्येच बरं वाईट होऊ शकतं. घरचे आम्ही काही दिवस प्रचंड टेन्शन मध्ये होतो. ऑपरेशन नाही केलं तर त्याचा हाल, आणि करताना काय झालं तर आम्ही एवढं पण धाडसी नाही की त्याचा शेवट. म्हणूनच ऑपरेशन व्हायच्या अगोदर मातोश्रीमध्ये बाळूमांच्या मंदिरात जाऊन प्रार्थना केली या अवघड परिस्थितीसाठी. तुमच्या कृपेने माझं बाळ बाळूमा परत येऊ दे. भंडारा घेतला आणि मोतीला लावला. मोती बाळ हे मामाचा भंडारा आहे म्हणलं. बघ सुखरूपपणानं परत येशील. आणि त्याला घेऊन पोहोचलो आम्ही डॉक्टर अनिल पाटील सरांकडे. आज येतानाच घाबरलेलं. बाळूमामाचा आशीर्वाद आहे म्हणलं. ये बा. मीच त्याचं बॉडी टेम्परेचर चेक केलं आणि ऑपरेशनच्या अगोदर फॉर्म भरला. ऑपरेशन वेळी बरं वाईट झालं तर डॉक्टरांनी ही कल्पना दिली आहे असा हा फॉर्म. या परिस्थितीत आपण किती पण ताकदीचा असलो तर अक्षरशः सुन्न पडते बॉडी. माझा पाटील का माझ्या बाळूमावर ही वेळ सोडली. ऑपरेशन चालू झालं तर माझ्या अंगाला घाम फुटलेला आणि अर्ध्या तासात 3 सर्जरी बाळूमांच्या कृपेने पार पडल्या. अजूनही भूल उतरली नव्हती. निश्चित पडलेलं. जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोवर आमच्या जीवात जीव नव्हता. आणि बघतोय काय शुद्ध आले ते हाला लागलं. बोला 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 बाळूमामांच्या नावानं चांग बल म्हणलो. खरंच सर बाळूमामांच्या कृपेने देवासारखं धावून आलात आणि माझ्या बाळाला तुम्ही वाचवलं. त्याची औषधं घेतल्याने बाळूमांच्याकडे गाडी काल म्हणलो. दुःखात त्याला आठवले तर सुखात पण त्याला आठवायलाच पाहिजे म्हणून. हे देवा तुझ्याच कृपेने माझ्या बाळाला जीवनदान दिले. बघ दारात आले. माझ्या घरात मामा दुसऱ्यांदा जीवनदान दिलंय. अगदी आयुष्यभर तुमच्या पायाची धूळ म्हणून राहिनो. तिथंच मामांचा भंडारा बाळाला आणि बाळूमांच्या कृपेने सुखरूपपणे माझं बाळ घरी पोहोचलं. मामाचं वास्तव्य पुन्हा नव्यानं अनुभवलो 100%.